नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज थोडंसं डिफरंट मी पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे मेथी खारी. त्याला आपण खारी शंकरपाळी जशा पद्धतीने करतो त्याचप्रमाणे ही केलेली आहे मेथी खारी शंकरपाळी असे पण म्हणू शकता तुम्ही. एकदम टेस्टी आणि खूप छान असं चहा सोबत खाण्यासाठी टेस्टी नाश्ता आहे हा. आणि त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून अशी मेथी घेतलेली आहे. एक बाऊल होईल एवढीच आपल्याला मेथी घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाही आहे, नाही तर कडवटपणा येऊ शकतो. आणि पहिला ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि निथळत ठेवलेली आहे 1 तासभर. आणि याच्यातलं पूर्ण पाणी सुकल्यानंतरच आपल्याला चांगली अशी बारीक अशी कट करायची आहे ही मेथी. आणि आता ही सर्व मेथी मी काढून घेतलेली आहे. मेथी एकदम हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे आपण जो नाश्ता करणार आहोत खारी मेथी खारी एकदम हेल्दी हा नाश्ता बनतो. आणि अशी चॉप करून घेतलेली आहे, एकदम बारीक अशी चॉप केलेली आहे, 1 बाऊल होईल एवढे. आणि आता इथं मी मैदा घेतलेला आहे 1.5 बाऊल होईल एवढे. आणि आपण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. मी इथं 1.5 बाऊल होईल एवढं मैदा घेतलेला आहे. काही जण याच्यामध्ये 1-2 चमचे रवासुद्धा घालतात बारीक 0 नंबरचा, याच्यामध्ये मी घातलेलं नाही आहे. आणि हे चाळून चांगलं मी पीठ घेतलेलं आहे मैदा. आणि ह्या बाउलमध्ये आता थोडीसं तेल घालून ह्या पॅनमध्ये मी मेथी परतून घेणार आहे. 1-2 मिनटंच लागतात ही चांगली मेथी शिजण्यासाठी. 1-2 मिनटांमध्ये लो फ्लेमवरतीच आपल्याला ही मेथी चांगली शिजवून घ्यायची आहे. तेलामध्ये परतल्यामुळे ह्याच्यातला थोडासा कडवटपणा निघून जातो, त्याच्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. 2 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची ही मेथी. एकदम कमी तेलामध्ये तुम्ही फ्राय करायची ही मेथी, जेणेकरून ह्याच्यातला कडवटपणा हा पूर्ण जावा, त्याच्यासाठी ह्या मी घेतलेला आहे. आणि ह्या पिठामध्ये ही मेथी मी मिक्स केलेली आहे. ह्याच्यामध्येच आता टेस्टसाठी मी ओवा थोडासा घेणार आहे, 1 टीस्पून होईल एवढा. पोह्या खायच्या चमच्याने मी हा ओवा घेतलेला आहे 1 चमचा. आणि हा चांगला हातावरती चोळून, जेणेकरून त्याच्यामध्ये स्वाद आपला टेस्ट त्याच्यामध्ये उतरावी, त्याच्यासाठी हा चांगला हातावरती चोळूनच मी ओवा घातलेला आहे. आणि 1 चमचा होईल एवढे लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे. हळद थोडीशी, जिरे अगदीच पाव चमचा घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये मी तेलाचं मोहनसुद्धा ॲड करणार आहे. तेल 4 चमचे होईल एवढं मी गरम करून घेतलेलं आहे, चांगलं उकळी काढून. थोडंसं थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच सर्व मिश्रण जे ह्याच्यामध्ये ओवा, हळद, लाल तिखट, मीठ आणि जिरे थोडेसेच घातलेले आहेत. ह्याच्यामुळे खूप छान असं टेस्टी ही खारी बनते. तिखट आणि मेथी खारी ही मस्त छान टेस्टी नाश्ता बनतो. आणि याच्यामध्ये थोडंसंच अगदी जितकं गरजेचं आहे मळण्यासाठी तितकंच मी पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यात. आणि चांगला हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला 1 तासभर 1 ते 1.5 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून चांगलं हे खारी बनते. आणि एका छोट्या बाउलमध्ये आता मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये तूप ॲड करून साठा तयार करून घेतलेला आहे. आणि आता ही 1 गोळा मी घेतलेला आहे कणकेचा, आणि ते चांगलं असं जितकं आपल्याला पातळ लाटता येईल तितकं तर मी हे पोळपाटवरती लाटून घेतलेलं आहे. आणि याच्यावरती जो साठा तयार केलेला तूप आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून तो व्यवस्थित ह्याला पसरून लावायचं आहे असा चमच्याने एकसारखा असा. त्याच्यानंतर ह्या अशा 2 घडी केलेल्या आहेत पहिला, आणि त्याच्यावरती परत एकदा तो साठा होता तो लावून घेतलेला आहे त्या घडींच्या वरती. आणि परत एकदा आता आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे साठा लावल्यानंतर.
हे असं केल्यामुळे चांगले लेयर्स येतात खारीला. त्याच्यासाठी हे साटा लावायचा आहे. तूप घातल्यामुळे एकदम खुसखुशीतपणा आणि टेस्ट येते तुपाची छान. त्याच्यासाठी मी तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार केलेला आहे. आणि आता परत एकदा हे असं लाटून घ्यायचं आहे. एकदम जितकं आपल्याला पातळ लाटता येईल तितकं हे पातळ लाटून घ्यायचं आहे. आणि आता हे तयार आहे लाटून. आणि यांना चाकूने मी असे चांगले काप करणार आहेत. आपल्याला जसे हवे तसे, त्रिकोण असू देत, चौकोन असू देत, आपल्याला जसे पाहिजेत, गोल पाहिजे असेल तर गोल आपण करू शकतो. एकदम छान असे शेप देऊ शकतो ह्या खारीला. आणि असे मी तिरके असे काप केलेले आहेत. आणि त्रिकोण, ट्रायंगल असा ह्याला शेप मी दिलेला आहे. आता आणि ट्रायंगल केल्यानंतर मध्ये थोडीशी 1-2 खाचा मी पाडलेले आहेत प्रत्येक ट्रायंगलला. आणि आता हे असे काढून घ्यायचे आहेत चाकूच्या साहाय्याने. अलगद असे पोळपाटवरून काढून घ्यायचे आहेत. आणि पॅनमध्ये थोडंसं तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला हे ट्रायंगल्स जे खारीचे केलेले आहेत ते त्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत पॅनमध्ये. आता लो फ्लेमवरती हे चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत. जास्त हाय फ्लेम करायचं नाही आहे, नाहीतर थोडेसे खरपूस असे होतात, करपतात लगेच. त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच हे चांगले फ्राय करून घ्यायचे. अगदी 2 मिनिटातच चांगले फ्राय होऊन तयार होतात. कुरकुरीत आणि खुसखुशीत ही अशी खारी बनते, मेथी खारी. एकदम टेस्टी. तुम्ही सुद्धा ही ट्राय करू शकता. अगदी इझी आहे आणि मुलांना खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी. हा मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडता हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.